प्रतिभा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत साबुदाणा बटाटा वडा. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. शेंगदाणे पहिले भाजून घेऊया. एक वाटी घेतलेले आहे. एक वाटी शेंगदाणे हे छान आपल्याला भाजून घ्यायचे. हे बघू शकता आपले शेंगदाणे छान भाजलेले आहेत. गॅस बंद करते. शेंगदाणा भिजू घातला होता. आता मी सकाळी बनवते. शेंगदाणे छान जाडसर काढून घेतले मिक्सर मधून आणि आता आपल्या लग्नाने छान बटाटे खिसून घेऊया आपण. बघू शकता. आता आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं. तीन चार मिरच्या घेतल्यात त्या टाकून घ्यायच्या आणि थोडंसं मीठ टाकायचं. तुम्हाला जेवढं मीठ लागतं तेवढं तुम्ही टाकून घ्या. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघू शकता आपलं छान मिक्स झालेलं आहे. आता आपण याचे वडे करून घेऊया. बघू शकता ते आपले वडे तयार. प्लेटीत काढून घेते. चला आपण बटाटा वडा आपले झालेले आहेत. हे बघू शकता. आपण छान आता शालो फ्राय करून घेऊ. जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. मी फक्त शालो फ्राय करणार आहे. चार माप तेल टाकलेलं आहे याच्यात. हे बघू शकता. आता हे छान आपल्याला हे वडे या तेलावर सोडायचे आहेत आणि छान हे कमी गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचे. एकदम छान नाजूक हाताने टाका, नाहीतर तुटू शकतं. हे बघू शकता आपल्याला छान असे दोन्ही साईडकडून भाजून घ्यायचे. हे चला आपण पलटून बघूया. आता एक साईड आपली भाजली असेल, आता दुसरी साईड भाजून घेऊया. असं त्याला सगळीकडे फिरवायचं. बघू शकता दिसायला खूप छान दिसत आहेत. खायला पण तेवढेच छान आहे. दोन्ही साईडकडून छान आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे. हे मिरच्या ज्या आहेत ना, ह्या मिरच्या आहेत ना, खाताच खूप छान लागतात. साबुदाणा सोबत म्हणजे वड्यासोबत मिरच्या पण छान अशा भाजलेल्या आहेत आपल्या. चला आपली दोन्ही साईड पण भाजलेली आहेत. एकदा चेक करून घेऊया. हे बघा, बघू शकता छान असे क्रंची झालेले आहेत.
चला आता गॅस बंद करून घेऊया आपण. चला मी दाखवते प्लेट मध्ये काढून तुम्हाला. हे बघू शकता छान असे क्रंची झालेले आहेत. खायला पण खूप टेस्टी झालेले आहेत. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ओके बाय.